महारानी तारा रानी की समाधि के जीर्णोद्धार के लिए इंडिया आघाड़ी की ओर से कोल्हापुर में विरोध प्रदर्शन किया गया। ये विरोध प्रदर्शन नर्सरी गार्डन स्थित साहू समाधि स्थल के पास आयोजित किया गया। पिछले कई वर्षों से सातारा के संगम माहुली में महारानी तारा रानी की समाधि बनाने की मांग जोर पकड़ रही है। शाही परिवार से सांसद उदयन राजे, मंत्री शिवेंद्र राजे और मंत्री शंभू राजे सातारा में है, फिर भी रानी ताराबाई की समाधि को अब तक हरी झंडी नहीं मिल पाई। शिवसेना के ठाकरे गुट के नेता विजय देवने ने इसे बहुत दुर्भाग्यपूर्ण बताते हुए महारानी ताराबाई की समाधि का काम तुरंत शुरू कराने की मांग की। रणरागिनी छत्रपती महाराणी ताराबाई यांची संगम माहुली सातारा येथे समाधी व्हावी। 2006 साली ती समाधी आम्ही 20 फुटातून बाहेर काढली। आत्ता ती समाधी आहे त्या जागेला आहे। या समाधीसाठी तत्कालीन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी 92 लाख रुपयाची नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये तरतूद केली आणि महाराष्ट्राच्या राज्य सरकारला तत्कालीन सरकारला सांगितलं की याला नाविन्यपूरला मंजुरी द्यावी। सरकार बदलली। 2016 सालापासून आज जवळजवळ 8 वर्ष झाली आम्ही प्रतीक्षा करत आहोत की प्रशासकीय लेवलला जिल्हाधिकारी आणि प्रधान सचिव यांनी अद्यापही महाराणी ताराबाईची समाधी का केली नाही। म्हणून आज आम्ही स्मरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागे व्हा आणि शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनी आयुष्यभर लढाई केली, औरंगजेबाच्या बरोबर विरुद्ध लढाई केली आणि त्याच वेळेला एक करवीरची संस्था महाराणी ताराबाई यांनी 13 वर्षे लढाई करून ज्या औरंगजेबाला मारलं याची उत्तरदायित्व आहे। या महाराष्ट्राच्या सरकारनं 1 कोटी नाही तर हजारो कोटी रुपये खर्च केले पाहिजेत या समाधीवर, असं आमचं मत आहे। म्हणून आम्ही आज इशारा देतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी जागे व्हा, महाराणी ताराबाईंची समाधी 1 महिन्याच्या आत त्याचं काम सुरू करा। जर काम सुरू केलं नाही तर आज 16 तारीख आहे, 16 मेला समाधी स्थळावर जाऊन अभिषेक घालून आम्ही तिथं जन आंदोलन करणार आहोत।